students, we have started exercise 5.2. Now see next example, example number 9. If two of the vertices of the triangle are A and B, triangle चे दोन vertex दिलेले आहेत आपल्याला A आणि B, and centroid of a triangle is G. बघा ट्रायंगल चे दोन vertex A आणि B दिलेले आहेत, परत centroid दिलेला आहे G. Then find the coordinates of third vertex of a triangle. तर आपल्याला तिसरा ट्रायंगलचा जो तिसरा वर्टेक्स आहे त्याचे काय काढायचे कोऑर्डिनेट्स. बघा A दिलेला आहे, B दिलेला आहे, मग ट्रायंगलचा तिसरा वर्टेक्स आपण काय कन्सिडर केला C, त्याचे कोऑर्डिनेट्स x y z आणि सेंट्रॉइड दिलेला आहे. मग इथे आता प्रत्येकाचा पोझिशन वेक्टर आपण लिहिलेला आहे. A चा पोझिशन वेक्टर A बार, B चा B बार, C चा C बार आणि G चा G बार. आता G हा ट्रायंगलचा सेंट्रॉइड आहे, इथे सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण लिहू शकतो G बार इज इक्वल टू, हा सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे A बार प्लस B बार प्लस C बार डिवाइडेड बाय G. हे आता व्हॅल्यू पुट केली आपण A बार B बार C बार आणि G बारची. G बारची व्हॅल्यू बघा मायनस I बार प्लस J बार प्लस K बार. A बारची व्हॅल्यू 3I बार प्लस J बार प्लस 4K बार प्लस B बारची व्हॅल्यू, B बारचा आता पहिला जे मायनस आहे मायनस 4I बार प्लस 5J बार मायनस 3K बार प्लस C बार XI बार प्लस YJ बार प्लस ZK बार डिवाइडेड बाय 3. बघा G बार A बार B बार आणि C बारची व्हॅल्यू आपण पुट केली. Therefore, आता 3 काय करा लेफ्टला घ्या, 3 into मायनस I बार प्लस J बार प्लस K बार इज इक्वल टू I बार J बार आणि K बारची कोएफिशिएंट एकत्र करा, 3I बार मायनस 4I बार, 3 मायनस 4 मायनस I बार प्लस x इंटू I बार, म्हणजे 3 मायनस 4 बघा 3 मायनस 4 मायनस 1 प्लस x इंटू I बार प्लस J बारची कोएफिशिएंट बघा 1 1 प्लस 5 किती झाले 6 आणि प्लस y इंटू J बार प्लस K बारची कोएफिशिएंट 4 मायनस 3 1 1 प्लस 3 इंटू K बार. आता 3 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा किंवा दोन्ही बाजूचे I J आणि K चे कोएफिशिएंट कंपेअर करू शकताय किंवा 3 ने मल्टिप्लाय करून करू शकताय. मग कंपेअरिंग द कोएफिशिएंट्स ऑफ I बार J बार एंड K बार. लेफ्ट हँड साइड बघा I बारचा कोएफिशिएंट मायनस 3, राइट हँड साइड I बारचा कोएफिशिएंट मायनस 1 प्लस x, परत लेफ्ट हँड साइड J बारचा कोएफिशिएंट 3, राइट हँड साइड J बारचा कोएफिशिएंट 6 प्लस y, लेफ्ट हँड साइड K बारचा कोएफिशिएंट 3, राइट हँड साइड K बारचा कोएफिशिएंट 1 प्लस 3. And therefore minus 3 हा minus 1 लेफ्ट हँड नंतर प्लस 1 is equal to x. Therefore minus 2 is equal to x. परत y ची व्हॅल्यू बघा 3 minus 6 is equal to y. Therefore y is equal to 3 minus 6 minus 3. 3 minus 1 is equal to z. Therefore z is equal to 2. बघा x is equal to minus 2, y is equal to minus 3, z is equal to 2. And therefore third vertex of the triangle is C is equal to x, y, z minus 2 minus 3 minus 2 minus 3. This is third vertex of the triangle. Now see example number 10 जे आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. Now see example number 11. If centroid of a tetrahedron. आता इथं टेट्राहेड्रॉनचा काय दिलेला आपल्याला सेंट्रॉइड. सेंट्रॉइड ऑफ tetrahedron OABC is 1 to -1.
मग आता सेंट्रॉइड जो आहे तो काय कन्सिडर करतो आपण, कॅपिटल G, आणि तो काय दिलाय बघा 1 2 -1. परत A B आणि C हे तीन त्याचे व्हर्टेक्स दिलेले आहेत. त्यातला A जो आहे बघा A 2 3, B 1B 2, C 2 1 C, असे तीन व्हर्टेक्स दिलेले आहेत A B आणि C. तर आपल्याला पुढे काय कॅल्क्युलेट करायचंय बघा, फाइंड द डिस्टन्स ऑफ P A B C फ्रॉम ओरिजिन. तर P या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. तर तो P जो आहे त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय आहेत, A B C. मग ते A B C काय, तर A चा x कोऑर्डिनेट आहे, B हा B चा y कोऑर्डिनेट आहे, आणि C हा C चा काय आहे, z कोऑर्डिनेट. तर त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मग चौथा जो व्हर्टेक्स आहे तो टेट्राहेड्रॉनचा, तो काय O म्हणजे काय आला, ओरिजिन. म्हणजे चौथा जो व्हर्टेक्स आहे टेट्राहेड्रॉनचा तो काय आहे 0 0, ओरिजिन म्हणजे काय आला 0 0 0. तर इथं आपल्याला आता पहिल्यांदा स्मॉल ABC जी आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग सेंट्रॉइड प्रत्येकाचा काय लिहिला आता आपण, पोझिशन वेक्टर लिहा, G बार इज इक्वल टू I बार प्लस 2J बार मायनस K बार. A चा पोझिशन वेक्टर A बार इज इक्वल टू AI बार प्लस 2J बार प्लस 3K बार. B चा पोझिशन वेक्टर B बार इज इक्वल टू I बार प्लस BJ बार प्लस 2K बार. आणि C चा पोझिशन वेक्टर C बार इज इक्वल टू 2I बार प्लस J बार प्लस CK बार. आणि हा 0च आहे त्यामुळे 0I बार प्लस 0J बार प्लस 0K बार आला. मग इथं आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला बघा, बाय द फॉर्म्युला ऑफ सेंट्रॉइड ऑफ अ टेट्राहेड्रॉन वी हॅव G बार इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार प्लस D बार डिवाइडेड बाय 4. त्यात आता व्हॅल्यू पुट करा, G बारची व्हॅल्यू I बार प्लस 2J बार मायनस K बार. A बारची व्हॅल्यू बघा A बार AI बार प्लस 2J बार प्लस 3K बार प्लस B बारची व्हॅल्यू I बार प्लस BJ बार प्लस 2K बार प्लस C बारची व्हॅल्यू 2I बार प्लस J बार प्लस CK बार. आणि मग यातला D बार जो आहे तो काय येणार O बार म्हणजे ओरिजिन. D बार हा काय ओरिजिन आहे त्यामुळे तो काय 0 0 0 डिवाइडेड बाय 4. 4 काय करा लेफ्टला घ्या, 4I बार मल्टिप्लाय करून लिहायला लागलं 4I बार प्लस 4 इंटू 2 8J बार आणि मायनस 4K बार. राईटला पण IJ आणि K चे कोएफिशिएंट एकत्र करा. बघा I बारचे कोएफिशिएंट A इथं प्लस 1 आणि प्लस 2, A प्लस 1 प्लस 2 इंटू I बार प्लस J बारचे कोएफिशिएंट एकत्र करा 2 प्लस B आणि प्लस 1 इंटू J बार प्लस K बारचे कोएफिशिएंट एकत्र करा 3 प्लस 2 आणि प्लस C इंटू K बार. Therefore 4I बार प्लस 8J बार मायनस 4K बार इज इक्वल टू A 1 प्लस 2 किती आले 3 A प्लस 3 इंटू I बार प्लस 3 प्लस B इंटू J बार प्लस 5 प्लस C इंटू K बार. इथं 1 प्लस 2 3 झाले, 2 प्लस 1 3, 3 प्लस 2 5. आता दोन्ही बाजूचे कोएफिशिएंट कंपेअर करा, दोन्ही बाजू इक्वल आहे त्याचा अर्थ I बार J बार आणि K बारचे कोएफिशिएंट काय होणार इक्वल. कंपेअरिंग द कोएफिशिएंट्स ऑफ I बार J बार अँड K बार. आता बघा लेफ्ट हँड साइड I बारचा कोएफिशिएंट 4,
राइट हैंड साइड आय बारचा कोएफिशियंट a+3, लेफ्ट हैंड साइड z बारचा कोएफिशियंट 8, राइट हैंड साइड z बारचा कोएफिशियंट 3+3, लेफ्ट हैंड साइड k बारचा कोएफिशियंट -4, राइट हैंड साइड k बारचा कोएफिशियंट 5+c. आता a ची व्हॅल्यू काय आली बघा, a इज इक्वल टू 4 - 3 1, b ची व्हॅल्यू 8 - 3 5 आणि c ची व्हॅल्यू -4 - 5 -9. आता हे a b c जे आहे ते कशाचे कोऑर्डिनेट्स आहेत, p चे. म्हणजे हा p हा पॉइंट मिळाला इथे आपल्याला आणि मग p या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता इथे बघा p हा a b c म्हणजे p चे कोऑर्डिनेट्स काय झाले 1 5 -9. आता कुठलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, PA. नाउ डिस्टन्स PA इज इक्वल टू ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे PO. डिस्टन्स कुठलं काढायचंय, डिस्टन्स ऑफ P फ्रॉम ओरिजिन. आपला जो ओरिजिन आहे तो कोणता आहे O. मग त्याचे कोऑर्डिनेट्स काय 0 0 0. आणि देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय होणार 1 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. हा 0 असल्यामुळे फक्त याचा स्क्वेअर येईल प्लस 5 स्क्वेअर प्लस -9 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 1 स्क्वेअर 1, 5 स्क्वेअर किती 25, 9 स्क्वेअर 81 इज इक्वल टू अंडर रूट 5 + 1 6, 6 + 1 7 आणि 8 + 2 10. आता 107 त्याचं स्क्वेअर रूट निघतंय का, निघत नाही. फोड करून पण निघत नाही आणि देअरफॉर डिस्टन्स किती आलं बघा अंडर रूट 107 युनिट्स. दोन्ही पण एक्झाम्पल समजली का बघा. आता राहिलेली जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. एक एक्झाम्पल 5.2 या एक्सरसाइज मध्ये मी घेतलेले आहेत. राहिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करा. एकच एक्झाम्पल राहिलेलं आता 12 नंबरचं आणि मग एक्सरसाइज पूर्ण होतोय आपला. आता पुढचा जो पॉइंट आहे वी कॅन सी इन द नेक्स्ट लेक्चर. वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.